आपला नेक्स्ट पार्ट आहे आता कॉन्सेप्ट ऑफ प्रिझम. ओके, आता ही प्रिझमची काय कॉन्सेप्ट आहे नेमकी ती बघून घेऊयात. त्याच्यासाठी आपल्याला एक प्रिझम कन्सिडर करायला लागेल. सपोज की एक व्हाईट कलरचा मी प्रिझम आहे तो कन्सिडर केला आहे, जस्ट लाईक दिस. ओके, आणि आता ह्या प्रिझममधनं ना एक आपण लाईट पास करूयात. ओके, या प्रिझममधनं एक लाईट पास करूया. आता प्रिझमची नेमकी कॉन्सेप्ट काय ती जाणून घ्यायची आपल्याला. सो प्रिझममधनं ना एक लाईट पास करूयात. ओके, लाईट कुठली पास करायची ते पण सांगतो. लाईट आपण पास करूयात, एक मिनिट, लाईट पास करूयात आपण पॉलिक्रोमॅटिक. ओके, तर लाईट कुठली पास करायची आपण पॉलिक्रोमॅटिक. पॉलिक्रोमॅटिक पॉलिक्रोमॅटिक लाईट. पॉलिक्रोमॅटिक लाईट म्हणजे ही लाईट गेली ना तर नंतर मग 7 कलरमध्ये अशी डिस्पोज होते. प्रिझमच्या आतमध्ये गेली की ती 7 कलरमध्ये डिस्पोज होते. आता ॲक्च्युअलमध्ये बघा, ही लाईट ॲक्च्युअलमध्ये कशी जायला पाहिजे. आपली कॉन्सेप्ट काय सांगते, लाईट आता सरळ पास केली तर ती सरळच जायला पाहिजे, ही आपली कॉन्सेप्ट सांगते. आपले जे नॉनसेन्सवाले लॉजिक आहेत ते काय सांगतात आपल्याला की लाईट सरळ टाकले तर सरळच जायला पाहिजे. बट आपला फिजिक्स काय सांगतो, लाईट सरळ टाकली ना तर ती सरळ नाही जाणार, ती काय कुठल्या तरी अँगलवरती डेबिएट होईल. ओके, सो आता सपोज की ही पॉलिक्रोमॅटिक लाईट आहे, तर मग ह्याच्यातनं आपले रेनबोवाले कलर्स आहेत ते इकडनं फ्लो होतात, बरोबर आहे, या लाईटमधनं. सो रेनबोमध्ये पहिला कलर आहे म्हणजे जो जास्त अँगल हे होतो तो कुठला आहे आपला, जास्त क्रिटिकल अँगल कोणाचा आहे, जास्त क्रिटिकल अँगल आहे आपला रेडचा. ओके, सो इकडनं एक रेड कलरची लाईट आहे ती सगळ्यात पहिली पास होईल. आणि लाईट जाईल कुठे बघा, सगळ्यात जास्त जाईल रेडची लाईट. सपोज की रेडची लाईट इकडून गेली आणि ती डेविएट कुठल्या बाजूला होईल, डेविएट आतमध्ये. इथून आता हे बघा, लाईट पास केली इकडनं, जाईल कुठे, इकडनं जायला कुठं पाहिजे होता, वरती जायला पाहिजे होता, बट वरती नाही गेली, ती थोडी डिबेट झाली. इकडनं आता रेअरर टू डेन्सर गेले, आता डेन्सर टू परत रेअरर जाईल. मग इथे जाताना नाही ही लाईट आहे ती परत मूव्ह होईल अशी या बाजूला. ओके, आता सगळ्यात पहिली लाईट कुठली आहे, रेड आहे. आणि सगळ्यात लास्टवाली लाईट कुठली आहे, सगळ्यात लास्टवाली लाईट आहे व्हायलेट. ओके, सगळ्यात लास्टवाली लाईट कुठली आपली, व्हायलेट. सो व्हायलेट लाईट कशी जाईल आपली, व्हायलेट लाईट खूप खाली जाईल, इथे एवढ्या जवळपास आतमध्ये, आणि ही इथून अजून खाली मूव्ह होईल. ओके, सो आता इथे ना आपला अँगल ऑफ डेव्हिएशन बनतोय. अँगल ऑफ डेव्हिएशन कुठं बनते बघा, आपली लाईट जायला पाहिजे होती इथे, रेडवाली लाईट गेली इथे, मग रेडचा जो डेव्हिएशनचा अँगल आहे तो हा बनेल, डेव्हिएशन ऑफ अँगल फॉर रेड. सिमिलरली व्हायलेटसाठी बघितलं आपण तर व्हायलेट कशी जायला पाहिजे होती, व्हायलेट पण जायला पाहिजे होती इथे, गेली कुठे, इथे. व्हायलेटचा खूप मोठा अँगल बनेल, व्हायलेटचा अँगल ऑफ डेव्हिएशन खूप मोठा असेल, हा जवळपास एवढा, हा झाला अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर व्हायलेट. आता आपली जी ॲक्च्युअलमध्ये लाईट आहे ती रेड आणि व्हायलेट या दोघांच्या बिटवीनमधनं पास होते. मग या दोघांच्या बिटवीनमधला हा जो अँगल असतो, इथे डबल करतो आहे मी, आपली ॲक्च्युअलमध्ये लाईट एवढ्याच पाथमध्ये जाणार आहे, मग हा जो अँगल असतो ना ह्याला बोलतात एडी. काय बोलतात, एडी. एडी म्हणजे काय, अँगल ऑफ डिस्पर्शन. ओके, मी सगळ्यांची इथं सिम्बल लिहितो. पहिला आपला कुठला आहे, पहिला आपला आहे अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर व्हायलेट घेऊयात. ओके, डायरेक्ट लिहायचा अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर व्हायलेट. नेक्स्ट आहे नेक्स्ट आपला आहे अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर रेड म्हणजे डेल्टा आर. डेल्टा आर म्हणजे काय, अँगल ऑफ डेव्हिएशन, ओके, अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर रेड. आणि हा लास्टवाला आहे एडी. एडी म्हणजे काय, एडी म्हणजे अँगल ऑफ डिस्पर्शन. ओके, सगळं स्मॉलमध्ये लिहिलं आहे तर पण स्मॉलमध्ये लिहितो.
अँगल ऑफ डिस्पर्शन. ओके, इथे आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते की व्हायलेटचा जो डेविएशनचा अँगल आहे तो रेडपेक्षा खूप जास्त आहे. डेल्टा व्ही इज ग्रेटर दॅन डेल्टा आर. डेल्टा व्ही इज टू मच ग्रेटर दॅन डेल्टा आर. मग इकडनं आपण जर डेल्टा व्हीमधनं डेल्टा आरला सबट्रॅक्ट केला तर आपल्याला एडीची व्हॅल्यू भेटेल. येस, सो इथे एडीचा डायरेक्ट फॉर्म्युला भेटतो आपल्याला. एडी इक्वल टू काय येईल? डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. ओके, सो इथे आपल्याला एडीचा हा आपला आन्सर भेटला. ओके, एडीचा आपल्याला इथे आन्सर भेटला. सो नेक्स्ट पेजमध्ये आता आपण प्रिझम फॉर्म्युला काय असतो, कसं आलं ते बघूयात. ओके, सो इथपर्यंत लिहून घ्या. सो आपला आता नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे प्रिझम फॉर्म्युला. तर प्रिझम फॉर्म्युला काय असतो ते बघूयात. प्रिझम फॉर्म्युलासाठी वन्स अगेन आपल्याला प्रिझम एक कन्सिडर करायला लागेल. ओके, सो एक प्रिझम आपण सपोज की कन्सिडर केला जस्ट लाईक दिस. ओके, आता ह्या प्रिझममधनं आपण लाईट पास करतोय आणि लाईट कुठली पास करतोय? मोनोक्रोमॅटिक लाईट. ओके, सपोज की ह्या प्रिझममधनं आपण एक लाईट पास केली मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिकचा अर्थ सांगतो तुम्हाला. ही इथून पहिले लाईट पास केली आपण. ओके, कलर जरा सेमच आहे ना, थोडंसं डार्क घेऊ. इथून आता मोनोक्रोमॅटिक लाईट आपण पास केली. इथून अशी गेली, इथून सपोज की सरळ गेली. ओके, आणि ह्या बाजूला असे टिल्ट झाले. ओके, लाईट कुठली पास केली आपण? लाईट पास केली मोनोक्रोमॅटिक. ओके, मोनोक्रोमॅटिक म्हणजे कुठली लाईट सांगतो. मोनोक्रोमॅटिक लाईट. ओके, मोनोक्रोमॅटिक लाईट पास केली. लास्ट टाइम आपण कुठली केलेली? पॉलिक्रोमॅटिक केलेली. आता मोनोक्रोमॅटिक केली. ज्यावेळी आपण पॉलिक्रोमॅटिक करतो ना, ज्यावेळी आपण ही जी पॉलिक्रोमॅटिक लाईट पास करतो त्यावेळी आपली जी लाईट आहे ती 7 रंगांमध्ये डिस्ट्रीब्यूट होते. आपले जे रेनबोचे 7 कलर आहेत त्या 7 कलरमध्ये डिस्ट्रीब्यूट होते लाईट आहे ती. ओके, बट ज्यावेळी आपण मोनोक्रोमॅटिक लाईट पास करतो त्यावेळी आपली लाईट सिंगल लाईनमध्ये जाते. ओके, सिंगल लाईन टू लाईन फ्लो होतो. ओके, आता ह्या लाईनला आपण रेफरन्स लाईन घेऊयात. इथे रेफरन्स लाईन म्हणजे एक नॉर्मल लाईन घेऊयात. ओके, सो सपोज की ह्या साईडला आपण एक नॉर्मल काढूयात. नॉर्मल कशी येईल आपली? जस्ट लाईक दिस. इथे एक नॉर्मल काढली. सेम आपण नॉर्मल आहे ना ती या बाजूला पण काढूयात. ओके, आता मोनोक्रोमॅटिकमध्ये आपली सिंगल लाईट गेलेली आहे. इथे आता आपला अँगल ऑफ इन्सिडन्स काय बनेल? ह्या बाजूपासून नॉर्मलपासून जो आपला अँगल येतो त्याला आपण बोलतो अँगल ऑफ इन्सिडन्स. सो हा आपला झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कुठला बनेल? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा बघा, हा इथून नॉर्मलच्या पासून आपली लाईट ज्या बाजूला गेले हा झाला रिफ्रॅक्शन अँगल. बट रिफ्रॅक्शन अँगल 2 आहे तिथे. हा इथे पण रिफ्लेक्ट होतो, इथून परत हा रिफ्लेक्ट होतो. सो याला नाव देऊयात R1 आणि ह्या बाजूला एक रिफ्रॅक्शनचा अँगल बनतोय त्याला नाव देऊयात R2. आता ही लाईट आहे ती इकडून बाहेर पडते. बाहेर पडताना ती परत इथे नॉर्मलच्या रिस्पेक्टमध्ये काहीतरी अँगल बनवते. सो हा जो अँगल बनवते नॉर्मलच्या रिस्पेक्टनी बाहेर पडताना, परत सांगतोय मी, बाहेर पडताना जो अँगल बनवते त्याला बोलायचा अँगल ऑफ इमर्जन्स. आतमध्ये जाताना जो अँगल बनवते तो असतो अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याच्यानंतर मग रिफ्रॅक्ट होते त्यावेळेला अँगल असतो तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि बाहेर पडताना जो अँगल असतो त्याला बोलतात अँगल ऑफ इमर्जन्स. ई बोलतो आपण त्याला. ओके, सो या बेसिक टर्म पहिले लिहून घेतो मी. आय काय असतो आपला? आय इज अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, देन आहे R1 आणि R2 दोघं पण काय आहेत? R1 आणि R2. आता या R1 आणि R2चा ना ॲक्च्युअलमध्ये टोटल करायचा असतो आणि याचा टोटल मिळून आपल्याला आन्सर येतो तो आहे A. पुढे गेल्यावरती या फॉर्म्युलामध्ये बघूच आपण हे.
ए म्हणजे काय तुम्हाला मी सध्यापुरती सांगतो. ए म्हणजे काय, ए इज नथिंग बट अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, ए इज नथिंग बट वॉट, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्या दोघांचा जो टोटल अँगल असतो ना तो एच्या इक्वेट असतो. ओके, अजून नेक्स्ट कुठली टर्म आहे, नेक्स्ट आहे ईची टर्म. ई म्हणजे काय बघितलं आपण, ई म्हणजे आपण बघितलं आहे अँगल ऑफ इमर्जन्स. ओके, अँगल ऑफ इमर्शन. ओके, अँगल ऑफ इमर्शन. ऑलराईट. सो आता जरा व्यवस्थित बघा, ही लाईट आपली पास कुठून व्हायला पाहिजे होती. आपली जी लाईट आहे ती पास कुठून व्हायला पाहिजे होती. जर आपण लाईट ह्या बाजूनी टाकतो तर ती पास व्हायला पाहिजे होती ह्याच बाजूनी, अशी सरळ जायला पाहिजे होती लाईट. ठीक आहे, आपली लाईट आपण जर ह्या बाजूनी पास केले तर ती सरळच जायला पाहिजे होती. बट ॲक्च्युअलमध्ये ती लाईट गेली कुठे, ॲक्च्युअलमध्ये ती लाईट इथे गेले. इथे म्हणजे कुठल्या अँगलमध्ये वरती गेले ती, इथून आता एक्सटेंड केला आपण तर आपल्याला भेटेल हा अँगल. म्हणजे लाईट जायला पाहिजे होती इथे, ॲक्च्युअलमध्ये गेली इथे. मग हा टोटल काय झाला, हा टोटल झाला अँगल ऑफ डेविएशन. हा टोटल आहे तो झाला अँगल ऑफ डेविएशन. ओके, सो ह्याला काय बोलणार, डेल्टाला बोलणार आपण अँगल ऑफ डेविएशन. डेल्टा इज नथिंग बट अँगल ऑफ डेविएशन. ओके, सो आता इथे पण आहे. सो आता मी तुम्हाला याचा डायरेक्ट रिझल्ट सांगतो. ओके, या सगळ्याला एक सॉल्व करून याचा एक डेरिवेशन म्हणतो, त्या डेरिवेशनचा रिझल्ट तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो आहे. याचे आपल्याला दोन रिझल्ट भेटले. दोन रिझल्ट काय काय भेटले. पहिला रिझल्ट, ओके, पहिला रिझल्ट काय आहे, पहिला रिझल्ट आहे आपला जो ए आहे, ए तुम्हाला पहिलेच सांगितलेला मी, ए तो काय आहे R1 आणि R2 या दोघांचा टोटल आहे. ए इक्वल टू काय येईल, R1 प्लस R2 या दोघांचा टोटल मिळून अँगल घेतला आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शनचा ए. नेक्स्ट 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 ही झाली आपली पहिली केस. त्याला आपण ब्रॅकेट करूयात. ओके, सो दिस इज पहिली केस. नेक्स्ट काय येईल, नेक्स्ट येईल डेल्टा प्लस ए इज इक्वल टू आय प्लस ई. डेल्टा प्लस ए इज इक्वल टू आय प्लस ई. ही झाली सेकंड कंडिशन. याला पहिल्याला नाव देऊयात इक्वेशन नंबर 1 आणि सेकंडला ऑब्विसली येईल इक्वेशन नंबर 2. ओके, ह्या दोन व्हॅल्यू आहेत, जे दोन फॉर्म्युले आहेत ते आपल्याला भेटलेले आहेत. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले आहेत ते आपल्याला भेटलेले आहेत. ओके, आय होप सो याच्यात कोणालाच काही डाऊट नसेल. परफेक्ट. ओके, इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट नसेल. इथे आता आपल्याला कन्क्ल्युजन भेटतो एक. तो कन्क्ल्युजन काय आहे ते बघा. इथे आपल्याला ना एक कन्क्ल्युजन भेटतो. एवढं कन्क्ल्युजन काय भेटतो, त्याला थोडं स्मॉल करतो. आता इथे कन्क्ल्युजन आपल्याला असं भेटलं आहे. कन्क्ल्युजन काय भेटलं आहे बघा. कन्क्ल्युजन म्हणजे आपल्याला इथे एक गोष्ट कळली की आपण जितका आय चेंज करू, जर इकडे आय इन्सिडन्स अँगल आपण इकडून बदलला तर आपला इमर्जन्स अँगलसुद्धा बदलेल. कळते, म्हणजे आपल्याला कन्क्ल्युजन असा भेटला, when I changes E is also changes. When I changes E is also changes. आणि जर E बदलला आपला, जर E बदलला तर आपला अँगल ऑफ डेविएशन पण चेंज होईल. अँड मी ते पुढे लिहा, अँड अँगल ऑफ डेविएशन इज चेंजेस. ओके, इथपर्यंत क्लिअर झाला तुम्हाला. आता यांचा ना ॲक्च्युअलमध्ये ग्राफ प्लॉट होतो. ओके, यांना आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करू शकतो. कसं करतो इथे बाजूला दाखवतो तुम्हाला मी. पहिले एक छोटंसं ग्राफ प्लॉट करूयात. ओके, इथून ना एक सपोज की लाईन आहे ती अशी गेली आहे.
ह्या बाजूला आणि दुसरी लाईन आहे ती गेले ह्या बाजूला. ठीक आहे, पहिली लाईन आहे वरची ती आपल्याला व्हॅल्यू देते डेल्टाची, सांगते की आपला अँगल ऑफ डेव्हिएशन किती व्हॅरी झाला आहे. आणि हा आपल्याला सांगतो अँगल ऑफ आय, इन्सिडन्स अँगल किती व्हॅरी झाला आहे. आणि यांचा जो कर्व आहे ना तो काहीसा असा बनतो. ओके, असा थोडासा आपल्याला कर्व आहे तो भेटतो. मग आता हा कर्व आहे ना याचा इकडे एक छोटासा इथे जो पॉईंट आहे ना हा आपल्याला एक मिनिमम पॉईंट भेटतो इथे. समजलं, इथे ना आपल्याला मिनिमम पॉईंट भेटतो. तर तो मिनिमम पॉईंट काय असेल बघा, ह्या साईडनी इथे आणि ह्या साईडनी इथे. हा जो पॉईंट आहे याला बोलतात, हा आपला मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन. म्हणजे इथे आपला अँगल खूप कमी असतो डेव्हिएशनचा. ओके, ज्या वेळेला आपण ह्या पॉईंटला येतो ना, ज्या वेळेला आपण ह्या पॉईंटला येतो त्यावेळेला आपला आय आहे तो ईच्या इक्वेट असतो. आय आहे तो ईच्या इक्वेट असतो. ठीक आहे, म्हणजे जर ह्या पॉईंटला आपण आलो ना तर जितका इन्सिडन्स अँगल असेल तेवढाच आपला इमर्जन्स अँगलसुद्धा असेल. ओके, ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली. एक काम करतो मी, हे सगळं नेक्स्ट पेजवरच एक्सप्लेन करतो. ओके, नेक्स्ट पेजवर एक्सप्लेन करूया ते सगळं. इथून जस्ट सिलेक्ट करतो मी. ओके, सो हा सेपरेटली आपण एक्सप्लेन करूयात. इकडे आपल्याला कळलंय काय की आपला जो इन्सिडन्स अँगल आहे आणि इमर्जन्स अँगल आहे त्या दोघांच्या व्हॅल्यू आहेत त्या इक्वेट आल्यात. जर इन्सिडन्स अँगल आणि इमर्जन्स अँगलच्या व्हॅल्यू इक्वेट आल्या ना, म्हणजे जर आपल्याला इथे इन्सिडन्स अँगल, हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही इक्वेट आल्या तर R1 आणि R2 आहे तो पण इक्वेट असेल. कळतंय, म्हणजे इथे आपल्याला अजून एक कंडिशन काय भेटेल, R1 इज इक्वल टू R2 विच इज इक्वल टू, दोघांची व्हॅल्यू एकच घ्यायची R, कारण की जेवढा R1 आहे तेवढाच R2 असेल, म्हणून दोघांची पण व्हॅल्यू एकच आली. ओके, दॅट इज R. ठीक आहे, नेक्स्ट आता आपण काय बघूया. आता मी तुम्हाला इकडे सांगितलं की हा एक मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन आहे. ठीक आहे, त्याला आपण ह्या इथे जो पॉईंट भेटेल ना याला आपण बोलू डेल्टा एम. ओके, वरच्या बाजूला पण लिहितो. इथे आपल्याला जो पॉईंट भेटेल त्याला आपण बोलू डेल्टा एम. इथे थोडा जागा करून तुम्हाला सांगतो, पण डेल्टा एम म्हणजे काय, मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन. ओके, डेल्टा एम खालोखालच घेतो. डेल्टा एम म्हणजे काय आपला, डेल्टा एम इज नथिंग बट मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन. मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन. ओके, सो इथं आपल्याला डेल्टा एम भेटला या बाजूला. मग आता ह्या बाजूसाठी कंडिशन काय आहेत, ॲट minimum angle of deviation at minimum angle of deviation. कंडिशन काय काय आहेत बघा, ॲट मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशनसाठी ही कंडिशन काय काय आहेत त्या बघा. यस, याला आपण इकडे घेऊयात. आता इथे कंडिशन बघूयात मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशनसाठी काय असतं ते. आता आपण जे फॉर्म्युलेज बघितले होते ते जरा परत एकदा इथे लिहूयात. मगाशी फॉर्म्युलेज बघितले होते ते, मगाशी आपण हे दोन फॉर्म्युलेज बघितलेले, हे रिझल्ट बघितलेले आपण. सो रिझल्ट परत एकदा लिहून बघूयात. ओके, रिझल्ट इथं परत एकदा लिहूयात. लिहिले इकडे रिझल्ट, दोनच रिझल्ट होते आपले. ओके, पहिला रिझल्ट बघा आणि दुसरा रिझल्ट बघा. आता पहिल्या रिझल्टला आपण सॉल्व करून घेऊ. पहिल्या रिझल्टला आपण सॉल्व करून घेऊ. ओके, पहिल्या रिझल्टला सॉल्व केला तर काय आन्सर येईल बघा.
पहिला आहे ए इक्वल टू R1 प्लस R2. ए ठीक आहे, मी कलर चेंज करतो थोडा, कलर येलो घेऊयात. काय आहे ए इक्वल टू दिला आहे त्यांनी R1 प्लस R2. ए इक्वल टू दिला आहे त्यांनी R1 प्लस R2. ओके, ही आपली पहिली कंडिशन आहे. आता ह्याला जर तुम्ही सॉल्व केला तर इकडे बघा R1 आणि R2ची व्हॅल्यू काय घेतो आपण, ॲट मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन. म्हणजे याच्यासाठी आपण व्हॅल्यू घेतो R1 आणि R2ची R घेतो. ओके, सो ए इक्वल टू काय येईल, R1च्या जागी पण R आणि R2च्या जागी पण R, म्हणजे 2 वेळा R आला. सो ए इक्वल टू किती भेटला आपला, 2R भेटला. इथून Rचा आन्सर काढू शकतो आपण. ओके, याला एक ब्रॅकेट टाकतो. इथून तुम्ही Rचा आन्सरसुद्धा काढू शकता. Rचा आन्सर किती येईल, 2 आहे तो इथे एला डिवाईडला जाईल. ओके, 2 आहे तो एला डिवाईडला जाईल, 2 इथे डिवाईडला येईल. सो ए अपॉन 2 इज इक्वल टू R, असा एक व्हॅल्यू भेटला. ओके, ए अपॉन 2 इज इक्वल टू R असा एक व्हॅल्यू भेटला. ठीक आहे, नेक्स्ट आता याच्यासाठी बघितलं आपण, पहिल्या कंडिशनसाठी आपण बघितलं. आता दुसऱ्या कंडिशनसाठी बघूयात. डेल्टा प्लस ए इक्वल टू आय प्लस ए. इथे आता काय करू शकतो आपण, डेल्टा घेताना इथे बघा डेल्टा प्लस ए आणि आय प्लस ई असा दिला आहे. मग डेल्टा घेताना काय घ्यायचा, डेल्टा घेताना मिनिमम डेल्टा घ्यायचा, मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा एम घ्यायचा. डेल्टा एम प्लस ए इज इक्वल टू काय आहे, आय प्लस ई. बट इथे आय आणि ई दोघांची पण व्हॅल्यू सारखी आहे. मग पहिला आय ॲज इट इज ठेवा आणि ही दुसरा ई आहे ना त्याच्या बदली आय लिहा. सो आन्सर काय येईल, डेल्टा एम प्लस ए इक्वल टू 2I येईल. 2 इथे डिवाईडला आला तर काय येईल, डेल्टा एम प्लस ए अपॉन 2 इज इक्वल टू आय. ओके, याला एक ब्रॅकेट करूयात आपण. इथे 2 फॉर्म्युलेज भेटलेले आहेत आपल्याला. आयचा एक फॉर्म्युला भेटला आणि आरचा एक फॉर्म्युला भेटला. ओके, सो फर्दर यांना सॉल्व केलं तर फर्दर बघा पुढे आता याला सॉल्व करूयात. आता अजूनसुद्धा सॉल्व नाही झाला आहे. आपल्याला काढायचं काय, आता आपल्याला काढायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढूयात आपण आता. ओके, सो जर सपोज की आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढला तर त्याची व्हॅल्यू किती येईल बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू किती येईल ती बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतो, आपला म्यू असतो. आणि ॲज पर आपल्याला माहिती आहे की म्यूच्या खूप सगळ्या व्हॅल्यू असतात. बट आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे म्यूचा, की म्यू असतो साइन आय अपॉन साइन आर. ओके, सो जस्ट आय आणि आरच्या जागी व्हॅल्यूज पुटअप करा. म्यू इक्वल टू काय येईल, आयच्या जागी व्हॅल्यू टाका डेल्टा एम प्लस ए. ओके, साइन काय येईल, आयच्या जागी येईल डेल्टा एम प्लस ए अपॉन 2. आणि अपॉनमध्ये काय येईल, अपॉनमध्ये येईल साइन आर. साइन आरची व्हॅल्यू किती आहे, a/2. ओके, आरची व्हॅल्यू किती आपली, a/2. ठीक आहे. ओके, सो हाच आहे तुमचा फायनल आन्सर. इथे आता काय दुसरा ट्रिग्नोमेट्री वगैरे यूज नाही करायचा. फायनल आन्सर तुमचा हाच आहे. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. हा झाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला. आणि ह्यालाच बोलतात प्रिझम फॉर्म्युला. ओके, ह्यालाच बोलतात काय, प्रिझम फॉर्म्युला बोलतात याला, प्रिझम फॉर्म्युला. आणि याच्यावरती सम यायचे चान्सेस खूप आहेत. ओके, सो सध्या लिहून घ्या तुम्ही, मग आपण न्यूमेरिकल्स करूया त्याच्यावरचे. सो आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सो नेक्स्ट क्वेश्चन इज, a ray of a light is incident on one face of a prism of a angle of incidence 55 degree with the normal. The ray is deviated by prism through 41 degree. Find the angle of emergence if the refracting angle of a prism is 61 degree.
क्वेश्चन प्रॉपर दिलेला आहे त्यांनी. ओके, सो त्यात आता आपण कसं याला सॉल्व करायचं आहे ते बघा. पहिले तर डायग्राम काढूयात, एक स्टार्टिंगची आहे त्यामुळे आपण एक डायग्राम काढूयात, म्हणजे तुम्हाला समजायला वगैरे बरं पडेल. ओके, सो हा आपला एक प्रिझम आहे. आता त्यांनी काय सांगितलं आहे, एरिया ऑफ अ लाईट इज इन्सिडेंट ऑन वन फेस ऑफ अ प्रिझम ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स इज 55 डिग्री. म्हणजे इथून आता आपली एक लाईन आहे ती चाललेली आहे. क्लिअर आहे, इथून आता आपली लाईट आहे ती अशी चाललेली आहे इथं. ठीक आहे, ॲट अन अँगल 55 डिग्री. व्हॉट डज इट मीन्स, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असं की आपली लाईट कशी चाललेली आहे बघा. आपली लाईट कशी चाललेली आहे, तुम्ही सपोज की आपण एक नॉर्मल काढली तर ती अशी येईल. ओके, सो अँगल ऑफ इन्सिडन्स किती दिला आहे त्यांनी, हा एवढा आय असेल. हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. हा किती दिला आहे त्यांनी, 55 डिग्री दिला आहे. किती दिला आहे, 55. ओके, सो आणि आता ही लाईट कशी जाईल इकडनं. येस, लाईट आहे तिथं सरळ जाईल. लाईटीची काय चुकी आहे, लाईट तर अशी जाईल. त्यानंतर मग इकडून गेल्यावरती ती अशी इमर्ज होते. ओके, आणि वन्स अगेन आपण हे बघूयात, ते इथे पण नॉर्मल काढूयात. एक इकडची नॉर्मल अशी आहे. आता त्यांनी काय दिले, एरिया ऑफ अ लाईट इज इन्सिडेंट ऑन वन फेस ऑफ अ प्रिझम ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स इज 55 डिग्री विथ अ नॉर्मल. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स दिलेला आहे त्यांनी. अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे, 55 डिग्री आहे. ओके, क्लिअर आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स किती दिला आहे त्यांनी, 55 डिग्री दिला आहे. सो आय इज इक्वल टू 55 डिग्री. सी नेक्स्ट काय दिलं आहे बघा. नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे, द रे इज डेविएटेड बाय प्रिझम थ्रू 41 डिग्री. डिव्हिएट झाले रे, म्हणजे रे अशी इकडे जायला पाहिजे होती. डेविएशन समजतं तुम्हाला. डेविएशन म्हणजे काय येईल, आपली रे जायला पाहिजे होती अशी इथे. ओके, जायला पाहिजे होती अशी, गेली कुठे इथे. इकडनं जर आपण ह्याला पण असं कनेक्ट केला तर हा जो अँगल भेटेल इथे, हा जो अँगल भेटेल ह्याला आपण बोलू अँगल ऑफ डेविएशन. लाईट जायला कुठं पाहिजे होती इथे ना, आणि गेली कुठे इथे. दोघांना कनेक्ट केला तर हा असा अँगल भेटतो, त्याला बोलतो डेल्टा आपण. सो हा झाला डेल्टा. अँगल ऑफ डेविएशन किती दिलेला आहे त्यांनी, डेविएशन दिलं आहे 41 डिग्री. ओके, नेक्स्ट त्यांनी काय सांगितलेलं आहे, द रे इज डेविएटेड फ्रॉम प्रिझम 41 डिग्री. फाइंड द अँगल ऑफ इमर्जन्स इफ रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ अ प्रिझम इज 61 डिग्री. फाइंड द अँगल ऑफ इमर्जन्स म्हणजे ई काढायचा आहे, ई वी डोंट नो. आणि दिलेला काय त्यांनी, अँगल ऑफ रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ अ प्रिझम इज 61 डिग्री. रिफ्रॅक्टिव्ह अँगल म्हणजे काय बघा जरा प्रिव्हियस स्लाईडमध्ये, प्रिव्हियस ह्याच्यामध्ये बघा. इथे रिफ्रॅक्टिव्ह अँगल तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय आहे त्या. रिफ्रॅक्टिव्ह अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय, ए इज नथिंग बट अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सो आपल्याला इथे ए दिलेला आहे या क्वेश्चनमध्ये, हा आहे तो ए आहे. जस्ट फॉर्म्युला अप्लाय करा, आन्सर येईल. फॉर्म्युला काय येईल आपला बघा इथे, फॉर्म्युला कुठला येईल, हा येईल फॉर्म्युला सेकंड नंबरच्या इक्वेशनचा, डेल्टा प्लस ए इक्वल टू आय प्लस सी. जस्ट फॉर्म्युला पुटअप करा, डेल्टा प्लस ए इक्वल टू आय प्लस सी. डेल्टाची व्हॅल्यू किती आहे 41 डिग्री, प्लस एची व्हॅल्यू किती आहे 61 डिग्री, इक्वल टू आयची व्हॅल्यू किती आहे 55 डिग्री. आणि आपल्याला इमर्जन्सचा अँगल माहिती नाही, बघा किती येईल, 1 + 1 2, 6 + 4 10, 102 आला. 55 इकडे गेला असता तर सबट्रॅक्ट होईल -55, इक्वल टू राहील काय, फक्त ई राहील. ओके, याला थोडा लाईनशीर आणतो मी, तो दिसायला बरं वाटतं. नेक्स्ट काय येईल आता इथे, दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर तुम्हाला आन्सर जवळपास 47 डिग्री येईल. बस, हा झाला इमर्जन्सचा आन्सर. अँगल ऑफ इमर्जन्स आपला ऑलरेडी आलेला आहे. ओके, सो एवढंच सम होता, काही याच्यात टफ नव्हता, एकदम साधंसं आणि सिम्पलसा सम होता. लिहून घ्या तुम्ही. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे वाचा. ए इक्विलॅटरल ग्लास प्रिझम इज सेट फॉर मिनिमम डेविएशन. द अँगल ऑफ अ मिनिमम डेविएशन इज फाउंड टू बी 36 डिग्री. व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, आता इथं मी डायग्राम नाही काढून दाखवत, डायग्राम तुम्हाला आता ते समजेल कसं आहे काय आहे ते.
फक्त इथे त्यांनी मेन एक डायलॉग लिहिला आहे, तो डायलॉग बघा. त्यांनी सांगितलं आहे मिनिमम डेव्हिएशन. या गोष्टीचा अर्थ कळते तुम्हाला. इथे डेल्टा मिनिमम कळते. डेल्टा एमचा फॉर्म्युला, डेल्टा एम म्हणजे मिनिमम डेव्हिएशन. मिनिमम डेव्हिएशनचा बघा ह्या साईडला बघितलं आपण, ॲट मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन. इथं फॉर्म्युले कुठले आहेत, हे वाले फॉर्म्युले आहेत. ओके, सो हे वाले फॉर्म्युलेच लागणार आहेत आता. क्लिअर आहे दिस 3 फॉर्म्युलाज. सो हे 3 फॉर्म्युले आपल्याला लावायचं आहे. पहिले तर गिवन बघूयात काय काय दिलं आहे. गिवन त्यांनी सांगितलेलं आहे मिनिमम अँगल ऑफ अ डेव्हिएशन इज 36 डिग्री. सो डेल्टा एम दिलेला आहे आपल्याला. डेल्टा एम किती दिलेला आहे, 36 डिग्री. मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे डेल्टा एम. अजून काय दिलेलं आहे का त्यांनी सांगितलेलं आहे बघा, क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे इक्विलॅटरल ग्लास ऑफ अ प्रिझम. आता ज्यावेळी इक्विलॅटरल ग्लास असेल आपली, त्यावेळी एची व्हॅल्यू काय येते 60 डिग्री. अँगल ऑफ रिफ्रॅक्शनची व्हॅल्यू येईल 60 डिग्री. कशासाठी, इक्विलॅटरल ग्लास प्रिझमसाठी. लक्षात ठेवा नेहमी, इक्विलॅटरल ग्लास प्रिझम आला तर एची व्हॅल्यू येते 60 डिग्री असते. नेक्स्ट आता पुढे काय दिलं आहे, पुढे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे द अँगल ऑफ मिनिमम व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आय काढायचा आहे. फॉर्म्युला कुठला येईल, आयसाठीचा फॉर्म्युला येईल बघा. आयसाठी कुठला फॉर्म्युला आहे, डेल्टा एम प्लस ए अपॉन 2. हा आयवाला फॉर्म्युला आहे, तो यूज करायचा आहे. सो आयचा फॉर्म्युला काय येईल बघा, डेल्टा एम प्लस ए अपॉन 2. जर फास्ट वाटत असेल तर थोडा रिवाइंड करा, स्पीड स्लो करा माझी, मला क्लिअर होईल. ओके, आयचा फॉर्म्युला होता तो फक्त यूज केला आहे आपण. आय इक्वल टू डेल्टा एमची व्हॅल्यू किती आहे, डेल्टा एमची व्हॅल्यू 36 आहे. सो 36 लिहायचं प्लस एंगल एची व्हॅल्यू किती आहे 60 डिग्री आहे अपॉन 2. किती आन्सर येते करा कॅल्क्युलेट. आय इक्वल टू इथे 6 येईल, 3 + 6 9, 96 अपॉन 2. 96चा अर्धा गेला तर किती येतो, जवळपास 48 डिग्री येईल. ओके, सो दिस वुड बी योर फायनल आन्सर. आन्सर लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ओके, सो मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे बघा. फॉर अ सर्टन प्रिझम द अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन इज इक्वल टू रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ अ प्रिझम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मटेरियल इज डॅश डॅश. म्हणजे त्यांनी काय विचारलेलं आहे, फॉर अ सर्टन प्रिझम म्हणजे एक प्रिझम आहे आपल्याकडं, ठीक आहे. अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन इज इक्वल टू रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ अ प्रिझम. इथे कंडिशन दिले त्यांनी, ठीक आहे. डू गेटिंग माय पॉईंट. कंडिशन दिले त्यांनी. कंडिशन काय दिले ती कंडिशन समजून घ्या. त्यांनी कंडिशन हे दिलं की अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन काय असतो आपला, डेल्टा एम असतो. हा कशाला इज इक्वल टू रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ अ प्रिझम. रिफ्रॅक्टिंग अँगल म्हणजे काय, ए. ही कंडिशन दिलेली आहे. ओके, ही कंडिशन आपल्याला गिवन आहे. देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग आता याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असेल, आर आयचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला असतो म्यूचा आपण फॉर्म्युला ऑलरेडी बघितलेला आहे. ओके, म्यूचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलेला आहे. पास्टमधला फॉर्म्युला आहे ना, तोच बघतो मी. ओके, बघा इथे म्यूचा काय फॉर्म्युला बघितला आहे, हा वाला फॉर्म्युला बघितला आहे आपण. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशासाठी, मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशनसाठी. मग हा वाला फॉर्म्युला येईल. फॉर्म्युला एकदा लिहून घ्या. त्या लिहिला फॉर्म्युला इथे, क्लिअर आहे. सो आता जस्ट फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. डेल्टा एमच्या जागी पहिले तर ए टाका. डेल्टा एम कुठे आहे, इथे आहे डेल्टा एम. याच्या जागी ए टाका. म्यू इक्वल टू काय येईल, साईन डेल्टा एमच्या जागी ए. डेल्टा एम म्हणजे हा, त्याच्या जागी ए टाकायचा आहे. मग हा होईल ए प्लस ए अपॉन 2 अपॉन साईन ए बाय 2. ओके, पुढे जर सॉल्व केलं तर काय येईल बघा. म्यू इज इक्वल टू साईन ॲज इट इज ए प्लस ए 2 वेळा येईल, 2 वेळा ए येईल. अपॉनमध्ये काय आहे 2 आहे. होल अपॉनमध्ये काय आहे साईन ए बाय 2. साईन ए बाय 2. 2 गेटिंग कॅन्सल, उरला काय फक्त ए उरला. मग म्यू इक्वल टू काय येईल, वरती येईल साईन ए अपॉन
साईन ए बाय 2 आहे इथे. ओके, अपॉन खाली काय आहे साईन ए अपॉन 2 आहे. ओके, आता साईन ए साठी आपण इथे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेज यूज करायला लागतील आपल्याला. ट्रिग्नोमेट्रीचा एक डबल अँगलचा फॉर्म्युला होता. काय फॉर्म्युला होता? साईन 2 थिटाचा फॉर्म्युला. इथे ए आहे तर ए घेऊ. साईन 2 थिटाचा फॉर्म्युला होता 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा इंटू कॉस थिटा. ओके, आपल्याला इथे काय पाहिजे? आपल्याला रिक्वायरमेंट आहे फक्त साईन एची. मग ह्या 2ची गरज नाही आहे. 2ला इथे प्रत्येकाला डिवाईडला टाका. इथे डिवाईडला येईल ॲज वेल ॲज इथे डिवाईडला येईल. सो साईन ए इक्वल टू काय येईल? साईन ए इक्वल टू 2 साईन ए बाय 2 2 साईन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2. सो साईन एच्या जागी जस्ट पुटअप करा फॉर्म्युला आणि आन्सर बघा काय येईल. साईन ए म्हणजे इथे पुटअप करा. इथे न्यू ॲज इट इज आहे. साईन एच्या जागी घालायचा 2 साईन ए बाय 2 कॉस ए बाय 2 2 साईन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2 अपॉनमध्ये काय आहे? अपॉनमध्ये आपला ऑलरेडी आहे साईन ए बाय 2 साईन ए बाय 2. तो साईन वाली टर्म आहे ती कट होईल डायरेक्टली. साईन वाली टर्म आहे ती डायरेक्टली कॅन्सल होईल. ओके, सो आन्सर काय येईल बघा. येस, आन्सर काय येईल मग? आन्सर येईल म्यू इक्वल टू 2 उरला आणि ते कॉस ए बाय 2 उरला 2 कॉस ए बाय 2. सो बस हा तुमचा झाला फायनल आन्सर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा तुमचा आन्सर आलेला आहे. एवढाच क्वेश्चन आहे, काही याच्यात टफ नव्हता. सो बऱ्यापैकी आपण आता क्वेश्चन आहेत ते घेतलेले आहेत व प्रिझमवरती पण, आणि आता आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची सगळी जी कॉन्सेप्ट आहे ती कवर करून घेतलेली आहे. ओके, सो हा आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरचा रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा लास्टचा चॅप्टर आहे, लास्टचा टॉपिक आहे. ओके, आणि हा लास्टचा लेक्चरसुद्धा आहे आपला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रे ऑप्टिक्स चालू करूया. ओके, सो आजच्यासाठी बस होईल इतका.